राम राम पाहुणं, जा तुम्ही तुमच्या घरी, आम्ही आमच्या घरी. बरं, पीक विम्याचे पैसे किती लोकांना मिळालेत? बरं, तुमच्या नुकसान भरपाईसाठी जे काय ट्रिगर होते ते ट्रिगर आत्ता आहेत, त्या ट्रिगरनुसार तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार का? एकच ट्रिगर ठेवलाय, पीक कापणी. आता हे सरकारचं कापणी करायला पाहिजे, सरकार कापणी. कारण हे दगाबाज सरकार आहे, म्हणून आम्ही त्याला दगाबाज म्हणतोय. काय आम्हाला सत्ता मिळाली नाही म्हणून मी काय तर आम्ही आमचा काहीतरी जीव चाललाय अशातला भाग नाही, पण माझा जीव जळतोय कारण माझा शेतकरी आज तडफडतोय, म्हणून माझा जीव जळतोय. नाही तर मला काय हौस आहे, काय निवडणूक आहे? तुम्ही दिला ना, माझा राहुल निवडून दिला, तिकडे बंडू निवडून दिलेले, झालं माझं काम. पुढची निवडणूक येईल तेव्हा मी येईन. पण मी म्हणजे काय राजकारणी नाहीये. आज सत्ता असती तर तुमच्यावरती अश्रू ढाळण्याची वेळ येऊ दिली नसती. पण आज हातामध्ये काही नाही, तरी सरकारला त्यांनी जे काय केलेलं आहे, दिलेलं आहे ते तर द्यायला लावलंच पाहिजे. पण तुमची कर्जमुक्ती करायला सरकारला आपल्याला भाग पाडावंच लागेल. म्हणजे आज शक्तीपीठाचा जो विषय आहे, मगाशी कुठे होतो आपण अहमदनगर सकाळी, तिथल्या शेतकऱ्यांनी सांगितलं तो स्वातंत्र्य सैनिकाचा मुलगा आहे, वयोवृद्ध आहेत ते, पण कळमनुरीमध्ये. आणि त्यांनी सांगितलं मला, ते त्यांनी क्लिप दाखवली फोन मधली, की पोलीस कसे अत्याचार करतायत. आता पोलीस अत्याचार करतात म्हणजे त्यांना वर्ण आदेश येतात की ठोका यांना. मग त्या शेतकऱ्यांनी सांगितलं, तो जो आंदोलक होता त्यांनी सांगितलं की साहेब, रजाकारांपेक्षा जास्त अत्याचार हे सरकार करते. मग कोणाचं सरकार आहे हे? आणि रजाकार म्हटल्यानंतर त्यांच्याशी लढायचं कसं हे मी मराठवाड्याला शिकवायचं. ज्या मराठवाड्याने एक लढायचा म्हणजे कसं लढायचं असतं हे दाखवून दिलं, तो मराठवाडा जर का हतबल होऊन बसणार असेल तर मग मात्र त्याला नाही म्हटलं तरी त्याच्यामध्ये चैतन्य निर्माण करण्यासाठी म्हणून मी आलेलो आहे. मी मत मागायला आलोच नाहीये, मी तुम्हाला हिंमत द्यायला आलेलो आहे. ठीक आहे, तुम्ही माझ्याकडे आशेने बघतायत, काय करू हो मी? जेव्हा होतं तेव्हा मी करून दाखवलं होतं. ठीक आहे, आता यांनी माझ्यावर किती टीका करू दे की घर बसल्या, अरे हो रे, ठीक आहे रे, खूप झालं, आता नवीन काहीतरी बोल. पण मी जे घरी बसून करून दाखवलं ते तू दारोदारी फिरून का नाही करू शकत आहेस? आज मी माझ्या शेतकऱ्यांशी बोलतोय, का मुख्यमंत्री येऊन इकडे असे बसून तुमच्याशी बोलत? कारण मुख्यमंत्र्यांना बिहारमध्ये जायचंय, बिहारमध्ये जाऊन ते प्रचार करतायत. आणि तिकडे मला असं वाटतं की त्यांनी खरं प्रचार करताना बोलायला पाहिजे होतं की महाराष्ट्रामध्ये येऊन बघा कसं मी शेतकऱ्याच्या कोपऱ्याला गुळ लावलाय. हे का नाही बोलले मुख्यमंत्री बिहारमध्ये? पण तिकडे जाऊन बोलले की आम्ही किती किती काही लाखो लोकांच्या मध्ये आम्ही छटपूजा केली. आनंद आहे, मी काय त्याच्या विरुद्ध नाहीये. पण ती जशी छटपूजा तुम्ही त्यांच्या मध्ये जाऊन केली, तशी माझी यांची पोटपूजा तुम्ही कधी करणार? जो आपण यांच्यामुळे आपण पोटपूजा करू शकतो, तो शेतकरी आज संकटामध्ये आहे, त्याच्यामध्ये जाऊन तुम्ही का नाही बोलत? जे आज आम्ही करतोय, आपण करतो आहोत, हे काम खरं मंत्र्यांनी केलं पाहिजे, पालकमंत्र्यांनी केलं पाहिजे, आमदार खासदारांनी तर केलंच पाहिजे. आमदार खासदार माझे करतातच आहेत. आणि म्हणून मी आज एक कार्यक्रम जाहीर केलेला आहे. पण ह्या कार्यक्रमात तुम्ही सहभागी झालात तर, नाहीतर काही उपयोग नाहीये. होणारच सहभागी. एक तर मी काल परवापासून बोलतोय, तो तर तुम्हाला करावंच लागेल. आणि तो म्हणजे जसं पंतप्रधान मोदींनी कोणालाही विश्वासात न घेता, म्हणजे असं सांगितलं जातं की मंत्रिमंडळाला सुद्धा एका खोलीत ठेवलं होतं आणि एकटे टीव्ही समोर जाऊन त्यांनी अचानक 8 वाजता नोटबंदी जाहीर केली होती. नोटबंदीमुळे तुम्हाला किती उपयोग झाला? का त्रास झाला ना? मग जर नोटबंदी त्यांनी करून तुम्हाला त्रास दिला असेल, आता सुद्धा तुम्हाला जे फसवून त्यांनी मत घेतले तुमचं आणि नंतर मतचोरी केलेली आहे, तर तुम्ही सगळेजण मिळून वोट बंदी म्हणजे मतबंदी करू शकता की नाही? निवडणूक कोणती असू दे, असेल नगर परिषद, पालिका, महापालिका, आणखीन काही असेल, पण तुम्ही सगळ्यांनी आता एवढे जमल्यात, तुम्ही सगळ्यांनी तुमच्या गावागावामध्ये जाऊन बोर्ड लावले पाहिजेत की जोपर्यंत आम्हाला कर्जमुक्त करत नाही तोपर्यंत महायुतीला मत नाही. जोपर्यंत आम्हाला 50,000 रुपये हेक्टरी मदत मिळत नाही तोपर्यंत महायुतीला नोटबंदी.
विम्याचे पैसे मिळत नाही, नोटबंदी,